नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामध्ये खूप सगळ्या पोस्टसाठीची भरती आलेली आहे. त्याच्यामध्ये बघा इथं भरती जी आहे गट ब आणि गट क जे संवर्ग आहे त्या दोन्ही संवर्गासाठी ही भरती असणार आहे. या भरतीबाबतची आपल्याला जी सविस्तर माहिती आहे की ज्याच्यामध्ये बघा पोस्ट इथं तुम्हाला दिलेले आहेत. खूप सगळ्या पोस्ट आहेत. या पोस्टसाठी आपल्याला आवश्यक क्वालिफिकेशन काय असणार आहे, त्याचबरोबर याच्यासाठी सिलेबस आपल्याला काय असणार आहे आणि त्यानुसार आपल्याला ऑनलाईन अर्ज कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहे, त्याचबरोबर परीक्षा फी किती आहे, या सर्व तुमच्या मनातील प्रश्नांची जे उत्तर आहेत ते सर्व उत्तर तुम्हाला या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती मिळून जाईल. बघा इथं पद किती आहेत. पहिलं आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक किंवा कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघु टंकलेखक, गृहपाल स्त्री, गृहपाल पुरुष, अधीक्षक स्त्री, अधीक्षक पुरुष, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर, तसेच आयुक्त कार्यालयातील आणखीन जे काही उच्च श्रेणीतील लघुलेखक व निम्न श्रेणीतील लघुलेखक हे जे काही सर्व पद आहे या सर्व पदांसाठीची ही भरती आलेली आहे. मित्रांनो, इथं खूप चांगल्या जागा आदिवासी विभागामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. खूप चांगल्या जागांसाठीची ही भरती आहे. तर ह्या भरतीबाबतची तुम्हाला ऑनलाईन अर्ज कधीपर्यंत भरायचे आहेत बघा. आपल्याला ऑनलाईन अर्ज उपलब्ध होणार आहेत 12/10/2024 पासून ते 2/11/2024 पर्यंत आपल्याला हे ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहे. हे ऑनलाईन अर्ज आपल्याला कुठल्या वेबसाईट वरती भरायचे आहे, तर इथं तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईट वरती जाऊन काय करायचं आहे, आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. कधीपासून तर 12/10/2024 पासून ते 2/11/2024 पर्यंत हे ऑनलाईन अर्ज भरायचे आहे. मित्रांनो, प्रत्येक विभागानुसार अशा पद्धतीनं कोणती पोस्ट आहे तर ही आहे बघा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. त्याच्या एकूण 7 जागा आहे आणि तो तुम्हाला पे स्केल ही दिलेला आहे 38,600 ते 1,22,800 हे तुमचं पे स्केल असणार आहे. आणि प्रत्येक कास्टनुसार जागांचं कशा पद्धतीनं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे ते देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, ही जी काही पीडीएफ आहे ती खूप मोठी पीडीएफ आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सर्व ज्या पोस्ट आहेत त्या सर्व पोस्टचं अशा पद्धतीनं तक्ता देण्यात आलेला आहे. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे की याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता प्रत्येक पोस्टसाठी काय आवश्यक आहे. तर बघा, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी S14 ची आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठातून द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी जी आहे ती विधी पदवी तुमची असणं आवश्यक आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. शारीरिक शिक्षण शास्त्र पदवी असेल तरी इथं चालणार आहे. त्याच्यानंतरच पुढची पोस्ट आहे संशोधन सहाय्यक. त्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून जे पदवी धारण करीत आहेत परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. कशासाठी? संशोधन सहाय्यक साठी. पुढची पोस्ट आहे उपलेखपाल मुख्य लिपिक. बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठातून शास्त्रातील पदवी इथं आवश्यक आहे उपलेखापाल मुख्य लिपिक यासाठी. आदिवासी विकास निरीक्षण जे आहे या पोस्टसाठी बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीचं शिक्षण शास्त्र विभागातील पदवी आवश्यक आहे. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक जे आहे त्यासाठी काय आहे बघा, मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित किंवा अर्थशास्त्राचा सब्जेक्ट आहे किंवा वाणिज्य किंवा सांख्यिकी यापैकी एका विषयावर तुमची पदवी असणं आवश्यक आहे. लघु टंकलेखक बघा, याच्यामध्ये माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावी, शासनमान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे. त्याचबरोबर लघु लेखनाचा वेग किती आहे, 80 शब्द प्रति मिनिट इंग्लिश आहे आणि 40 शब्द प्रति मिनिट मराठी आहे. वेग असणं इथं आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायचंय. त्याचबरोबर वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असणार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडून तुमची टायपिंगची परीक्षा जी आहे ही परीक्षा उत्तीर्ण झालेली असली पाहिजे. अधीक्षक पुरुष जे आहे त्यांच्यासाठीचं बघा,
मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे अधीक्षक पुरुषसाठी. अधीक्षक स्त्रीसाठी पण सेमच ह्या ज्या पदव्या दिलेल्या आहेत त्या दोन्ही सेम पदव्या आहेत, अधीक्षक पुरुष आणि अधीक्षक स्त्रीसाठी. त्याच्यानंतर गृहपाल पुरुषसाठीचं बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची काय असली पाहिजे, समाज कार्य किंवा समाज कल्याण ज्या वरती दिलेल्या आहेत तिथं अधीक्षक पोस्टसाठीच्या ज्या दिलेल्या आहेत त्या सेम ज्या काय शैक्षणिक पात्रता आहेत त्या शैक्षणिक पात्रता गृहपाल पुरुष आणि गृहपाल स्त्रीसाठीही इथं देण्यात आलेले आहे, लक्षात घ्यायचे. बघा ग्रंथपालसाठी कोणती पात्रता आहे, पुढचं पोस्ट आहे ग्रंथपाल. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असलं पाहिजे आणि ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचं तुमचं काय असलं पाहिजे, प्रमाणपत्र धारण केलेलं असलं पाहिजे किंवा ग्रंथालय शास्त्र यामधील पदवी असलं पाहिजे. इथं तुम्हाला काय पाहिजे, तुमचं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, त्याच्यानंतर ग्रंथपालाची तुमची डिग्री असली पाहिजे आणि किमान 2 वर्षाचा इथं अनुभव असला पाहिजे. ग्रंथपालासाठी इथं अनुभव आहे. सहाय्यक ग्रंथपाल बघा काय आहे, सहाय्यक ग्रंथपालालाही सेम आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण, ग्रंथालयाचं प्रशिक्षण तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. इथं तुम्हाला अनुभव विचारलेला नाही किंवा अनुभव मागितलेला नाही. सहाय्यक ग्रंथपालसाठी इथं अनुभव मागितलेला नाही हे लक्षात घ्यायचं आहे. प्रयोगशाळा सहाय्यक इथं काय म्हटलेलं आहे बघा, ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असतील असे विद्यार्थी प्रयोगशाळा सहाय्यकसाठी काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर ही जी पोस्ट आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे आणि फोटोग्राफीची पदवी तुमची असली पाहिजे. फोटोग्राफी, प्रिंटिंग, एनॉलॉजिक आणि त्या संबंधातील शास्त्र किंवा तंत्रज्ञान याविषयी तुम्हाला ऑडिओ व्हिज्युअल मशीन चालवण्याचा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव इथं आवश्यक आहे. बघा इथं तुम्हाला अनुभवही मागितलेला आहे. कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर साठी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, त्याचबरोबर तुमच्याकडे काय असलं पाहिजे, फोटोग्राफीचेही प्रमाणपत्र असलं पाहिजे. तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ ते टेक्नॉलॉजी जे आहे त्या टेक्नॉलॉजी सर्व चालवता आल्या पाहिजे आणि किमान 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. पुढची पोस्ट आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी. याच्यासाठी काय म्हटलेलं आहे, विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असलं पाहिजे. कोणत्याही विद्यापीठातून विद्याशाखेची पदवी इथं तुम्हाला आवश्यक आहे. उच्च श्रेणी लघुलेखक याच्यासाठी काय म्हटलेलं आहे बघा, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची SSC परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचं शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 प्रतिशब्द इंग्रजीचं लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे. त्याचबरोबर शासनमान्य जे काही मंडळ आहे त्याची तुमची 120 मराठीची लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. टंकलेखन 40 शब्द इंग्रजीसाठी आहे, टंकलेखन 30 शब्द मराठीसाठी आहे. त्याचबरोबर तुमचं संगणकाचं MSCIT वगैरे झालेलं असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. पुढची पोस्ट आहे निम्न श्रेणी लघुलेखक. त्याच्यामध्ये बघा काय आहे, तर तुमचं उच्च माध्यमिक व परीक्षा बोर्डाची SCSC परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वाणिज्य प्रमाणपत्र 100 शब्द इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण, 100 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण आणि इथं तुम्हाला टंकलेखन इंग्रजी 40, टंकलेखन मराठी 30 आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचं MSCIT वगैरे झालेलं असलं पाहिजे. ही जी काही पात्रता आहे शैक्षणिक पात्रता ही निम्न श्रेणी लघुलेखक वेतन श्रेणी S15 साठीच्या आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये हे झाल्या सर्व पोस्ट, जवळपास आपल्याला इथं 17 वेगवेगळ्या पोस्ट आहेत, जागाही चांगल्या देण्यात आलेल्या आहे. आता याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर याची निवड प्रक्रिया बघा, ऑनलाईन तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा होणार आहे, त्याच्यामधून तुमची निवड केली जाणार आहे. इथं मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण दिलेले आहे. तुमची निवड होण्यासाठी तुम्हाला किमान 45% गुण प्राप्त होणे आवश्यक आहे. जर मेरिट लिस्ट मध्ये यायचं असेल तर किमान 45% गुण तुम्हाला इथं आवश्यक आहे. आता सिलेबस बघा काय आहे, तर सिलेबस बघा इथं प्रत्येक पोस्ट साठीचा सिलेबस दिलेला आहे. प्रत्येक पोस्टला 200 मार्काची परीक्षा असणार आहे. टायमिंग 120 मिनिटाचा असणार आहे आणि इथं मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी याच्यावरती प्रत्येकी तुम्हाला 50 प्रश्न विचारले जाणार आहे.
इथं तुम्ही पाहू शकता, याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. प्रत्येक पोस्टसाठी सेम क्रायटेरिया आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहेत. आणि इथं बघा, ही जी काही लेखी परीक्षा असणार आहे, प्रयोग सहाय्यक, कॅमेरामन, प्रोजेक्टर ऑपरेटर, त्यांच्यासाठी काय आहे बघा, इथं सेम तोच क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. आणि इथंही तुम्हाला किती मिनिटं आहेत, 120 मिनिटांची परीक्षा असणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे तुमचं मित्रांनो. बघा परीक्षा शुल्क किती आहे. परीक्षा शुल्क बघा, अमागास विद्यार्थ्यांसाठी 1,000 रुपये आहे. मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये एवढी परीक्षा शुल्क असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्हाला कोणत्याही सबबीवरती परत मिळणार नाही, हे तर लक्षात घ्यायचं आहे. पुन्हा एकदा बघा, आपल्याला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची ही वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरती आपण 12/10/2024 पासून ते 2/11/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतो. अर्ज कशा पद्धतीनं भरायचा ही सर्व माहिती दिलेली आहे तुम्हाला मित्रांनो. ही जी पीडीएफ आहे, ती पीडीएफ मी तुम्हाला ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी वेबसाईट आहे तुम्हाला इथं दिलेली, या वेबसाईट वरती पण तुम्हाला काय करता येणार आहे, ही पीडीएफ पाहता येणार आहे. या वेबसाईट वरतीही तुम्हाला ही पीडीएफ पाहता येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याबाबत काही आणखीन शंका असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.